नमस्कार. मालिकेच्या आजच्या भागाचा रिव्ह्यू आपण पाहणार आहोत. तर इकडे संजना आता कांचनच्या रूममध्ये आलेली आहे. तिने कांचनचं कपाट उघडलेलं आहे. त्या कपाटामध्ये एक डबा आहे आणि तो डबा संजना उघडून पाहत आहे. जेव्हा तो डबा संजना उघडते तेव्हा त्या डब्यामध्ये तिला भरपूर दागिने दिसतात. कारण आजपर्यंत तिने कधी कांचनच्या रूममध्ये येण्याचं धाडस केलं नव्हतं. आज ती पहिल्यांदा कांचनच्या रूममध्ये आलेली असते आणि जेव्हा तिने कांचनच्या रूममधील तो डबा पाहते तेव्हा तिला धक्का बसतो. तिचं असं म्हणणं असतं की किती दागिने तिच्याकडे. आणि मग जेव्हा ते दागिने ती पाहते तेव्हा तिला आता तिचा मोह काही थांबवता येत नाही आणि ती दागिन्यांची पिशवी घेऊन संजना निघालेली असते. आणि त्याच वेळी यश तिथे पोचतो आणि यश संजनाला म्हणतो, तू कुठं चाललीस? मला आत्ताच्या आत्ता कळलं पाहिजे तू कुठं चालली आहेस. परंतु संजना मात्र यशला काहीच उत्तर देत नाही. तिचं असं म्हणणं असतं की नाही, तू बाजूला सरक, मला जायचं आहे. यश तिला थांबवण्याचा प्रयत्न करत आहे पण संजना काही थांबत नाही. ती तशीच निघालेली आहे. नक्की संजनाने असं का केलेलं आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. परंतु जेव्हा आता इकडे अरुंधती सुलेखाताईंना भेटून आलेली आहे. सुलेखाताईंनी तिला एक स्ट्रॅटेजी सांगितलेली आहे. नक्की पुढं काय करायचं आहे हे तिनं ठरवलेलं आहे. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा आणि कांचनला ती सांगत आहे की मी तुम्हाला तुमचं समृद्धी परत मिळवून देऊ शकते. त्यासाठी मला तुमची साथ हवी आहे. तुम्ही जर ही गोष्ट केली तर नक्कीच समृद्धी परत मिळेल. हे सगळं ती सांगत असते. त्याचबरोबर आपल्याला पाहायला मिळतं की आता आप्पा आणि कांचन हे निर्णय घेणार आहेत, तो म्हणजे आण्याच्या विरोधात पोलीस कंप्लेंट करण्याचा. आण्याला एकदा का जेलमध्ये पाठवलं की सगळ्या गोष्टींचा खुलासा होणार आहे. कारण त्यांनी सह्या कशा पद्धतीने घेतल्या. पण हे सगळं करण्यासाठी आता नक्की काय करावं लागणार आहे हे आपल्याला पुढे पाहायला मिळणार आहे. आणि हे सगळं अरुंधती आता सुलेखाताईंच्या मदतीने कसे करणार, कारण तिच्याकडे तर पुरावे नाहीत. त्यासाठी हा व्हिडिओ शेवटपर्यंत पहा. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा, व्हिडिओला लाईक करा, कमेंट करा. तर इकडे संजना, अनिरुद्ध, अभि आणि ईशा बोलत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आता आपण बिल्डरला भेटलेलो आहे. बिल्डरने जो दाखवलेला प्लॅन आहे तो आपण पाहिलेला आहे. परंतु त्याचबरोबर एक महत्त्वाची गोष्ट म्हणजे बिल्डरने जे आपल्याला काही सांगितलेलं आहे तशा पद्धतीने मिळणार आहे का? त्यांनी जो टॉवर आपल्याला दाखवलेला आहे तसाच टॉवर मिळणार आहे का? हा प्रश्न ईशा विचारत असते. ते घर खरंच खूप छान होतं. पण इकडे अनिरुद्ध मात्र एक वेगळाच प्रश्न विचारतो. अभि, आप्पांशी काही कॉन्टॅक्ट झाला का? आप्पांना फोन लागला का तुझा? असं अभि विचारतो. तेव्हा संजना म्हणते, काय चाललंय? अनिरुद्ध, आत्ता आपण कोणत्या विषयावर बोलतोय? तुझं काय चाललेलं आहे? त्यावरती लगेचच संजना, त्याचबरोबर अभि, ईशा तिथं आहे. ईशा पण म्हणू लागते की बाबा काय झालं आज? कारण तुम्ही नेहमी जसं असता तसं बोलत नाही आहेत. आज नक्की झालेलं काय आहे? त्यावेळेस संजना म्हणू लागते की नक्की काय झालं आहे बाबा, नक्की काय झालं आहे अनिरुद्ध? अनिरुद्ध म्हणतो, नाही काय नाही, बोला. तेव्हा संजना म्हणते की कशाला काळजी करतोयस तू? जर तसं काही झालं असतं वेगळं तर पोलिसांनी आपल्याला कळवलंच असतं ना. म्हणजे आणि तसं रस्त्यात कोणाला काय झालं तर पोलीस कळवतच असतात. मग त्यामुळे विचार करायची काय गरज आहे? त्यावेळेस इकडे आपल्याला पाहायला मिळतं की संजनाचं हे बोलणं ऐकून इकडे अनिरुद्धला तर धक्का बसलेला आहे. नक्की काय झालेलं आहे हा प्रश्न अनिरुद्धला पण पडलेला असतो. आप्पा कुठे आहेत? आप्पा कशा आहेत? पण संजना तर म्हणत आहे की पोलीस कंप्लेंट केली आहे ना, मग पोलीस कळवतील आपल्याला, असं तिचं बोलणं आहे. हे सगळं जेव्हा बोलणं चालू असतं त्याचवेळी इथे आपल्याला पाहायला मिळतं की आप्पा गाडीतून उतरताना दिसतात. आप्पा तर घरी आलेले आहेत. आणि आता इकडे अनिरुद्ध, त्याचबरोबर संजना, अभि, ईशा सर्वजण पाहत असतात. त्यांचं असं म्हणणं असतं की आप्पा आलेत. त्यानंतर मग आप्पांकडे ते धावत जात असतात. पण संजना मात्र तशीच सुंभासारखी तिथे उभी राहते. तिला जराही जाणवत नाही की आपण काहीतरी चुकीचं वागतोय. आप्पा, कांचन दोघंही गाडीतून उतरतात. ईशा तर म्हणत असते की कशाला आले हे परत इथं? काय गरज होती यांनी इथे यायची? असं ईशाचं बोलणं सुरू असतं. परंतु अरुंधती त्यांना घेऊन आलेली असते. अनिरुद्धला मात्र राहवत नाही. अनिरुद्ध धावतच त्यांच्याकडे जाऊ लागतो. अनिरुद्ध त्यांच्याकडे जात असतो. ईशा, त्याचबरोबर संजना हे सर्व पाहत असतात. तर त्यांना धक्का बसलेला असतो की नक्की काय झालेलं आहे.
अनिरुद्ध धावत जातो, पण अनिरुद्ध जाण्याआधी यश धावत येतो आणि पीटर म्हणून आप्पांना मिठी मारतो. आप्पांना मिठी मारली की तो म्हणू लागतो की पीटर कुठं होता तुम्ही? मी किती तुम्हाला मिस केलं आहे, तुम्हाला माहिती आहे का? मी किती शोधलं तुम्हाला, आणि आता कुठेही जायचं नाही असं यश हक्काने आप्पांना सांगत आहे. त्याचवेळी तिथे आरोही आणि अनघा धावत आलेले आहेत. दोघेही रडत आहेत. कांचनचा हात हातात घेऊन म्हणत आहेत की आजी, आम्हाला सोडून कुठेही जायचं नाही, आम्ही किती वाट बघितली तुमची आणि आम्हाला किती आठवण येत होती. त्यावेळेस कांचन म्हणते हो मला पण. त्यावेळेस त्या म्हणतात की फोन का केला नाही परत, तुमचा फोन पण लागत नव्हता. कांचन सांगू लागते की हो अगं फोन चोरीला गेला ना. हे सगळं बोललं चालू असतं. अनिरुद्ध मात्र लांबून उभा राहून हे सर्व पाहत असतो. त्याच्या डोक्यात मात्र विचित्र गोष्टी सुरू असतात. नक्की काय झालं आहे या कोणत्याच गोष्टीची कल्पना नसते. आणि त्याचबरोबर इकडे यश मात्र रडत असतो. यशचं असं म्हणणं असतं की पीटर तुम्ही असं सोडून जायला नको होतं आम्हाला, असं यशचं म्हणणं आहे. आणि यश ते बोलत आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अरुंधती तिथं असते. अरुंधती म्हणते चला आप्पा, आणि ती अनिरुद्ध संजनाकडे रागाने पाहत असते. आप्पा पण म्हणतात की हो, आणि मग आप्पा अरुंधतीच्या घराकडे जायला निघतात. जेव्हा हे सगळं घडत असतं तेव्हा मात्र इकडे आप्पांना थांबवण्यासाठी अनिरुद्धला वाटत असतं की आता आप्पा समृद्धीमध्ये येणार आहेत, पण आप्पा काही समृद्धीमध्ये येत नाहीत. आप्पा अरुंधतीच्या घरी चाललेले असतात. ही गोष्ट जेव्हा संजना पाहते तेव्हा तिलाही धक्का बसलेला असतो, पण तिला काहीही करून ही अडगळ आपल्या घरात नको असती असेच तिचे प्रयत्न असतात. आणि म्हणून तर ती तशाच पद्धतीनं त्यांच्याशी वागत असते, बोलत असते, आणि त्याचबरोबर अनिरुद्धचाही ब्रेन वॉश करण्याचा प्रयत्न करत असते. तर आप्पा त्याचबरोबर कांचन सर्वजण निघालेले आहेत. तेव्हा अनिरुद्ध म्हणतो की आई, आप्पा आपल्या घरी चला ना, आपल्या समृद्धीमध्ये. आप्पा म्हणतात आपलं घर? कुठे आपलं घर? नाही, माझं तर काही नाही आहे घर वगैरे, आणि मी काय त्या घरात येणार नाही. तेव्हा कांचनला अनिरुद्ध म्हणू लागतो. तेव्हा कांचन म्हणते की तू फसवलंस आम्हाला फसवून त्या पेपरवर सह्या घेतलेल्या आहेत. काही आमचं घर वगैरे नाही आहे तिथं, चला हो, नाही जायचं दुसरीकडे कुठं आपल्याला. आणि दोघंही आता अरुंधतीच्या घरी आलेले असतात. आणि इकडे अनिरुद्ध मात्र पाहतच राहतो. त्याला असं वाटत असतं की जे काय घडलेलं आहे ते विसरून आई आणि आप्पा परत घरी येतील. पण कांचन आणि आप्पांनी चांगलाच धडा शिकवलेला असतो, चांगलंच दाखवून दिलेलं असतं की नाही, ते कुठेही येणार नाहीत. ते अरुंधतीच्या घरी राहायला आलेले आहेत आणि ते अरुंधतीकडेच जाणार आहेत, हे त्यांनी तिथं दाखवलेलं असतं. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इथे संजना म्हणते की बघितलं ना, यांचा पीळ काही जात नाही आहे, एवढा हे झालेलं आहे तरी पण ह्यांच्या अंगातली जी गुर्मी आहे ती काही कमी होत नाही आहे, कारण हे बाहेर राहून आलेले आहेत तरीही अशाच पद्धतीनं वागत आहेत, असं तिचं म्हणणं असतं. आणि ती खूप विचित्र पद्धतीने बोलत असते. त्यावेळेस नितीन मागून आलेला असतो आणि नितीन म्हणत असतो की हो, पण एक तुम्हाला मोलाचा सल्ला द्यायचा आहे. कारण तुम्हाला आत्ता वाटत आहे ना की ते कसे काही झाले, पण तुम्ही ज्या बिल्डरकडे आत्ता हे जे तुमचा डेव्हलपमेंटसाठी घर दिलेलं आहे, समृद्धी दिलेलं आहे, त्या बिल्डरची एकदा चौकशी करा. ते फुकटचा सल्ला देतो आहे, तुम्हाला काही आवडणार नाही आहे हे मला माहिती आहे, तरीही मी तुम्हाला तो सल्ला देतो आहे असं तो सांगत असतो. कारण काहीही झालं तरी तो बिल्डर कसा आहे ते एकदा चेक करा, कारण त्याने याच्या आधीची बरीच कामं अर्धवट ठेवलेली आहेत, त्याने त्याची कामं पूर्ण केलेली नाहीत. हे सगळं जेव्हा बोललं जात असतं तेव्हा संजनाला राग येतो आणि संजना अनिरुद्ध त्याला म्हणू लागतात की तुझं बघ, आमच्यामध्ये ना खूपसं नको. संजना म्हणते तुझ्या बहिणीची काळजी करतोय ना, तिचीच काळजी कर, आमची काळजी करायची काहीही गरज नाही, असं संजना सांगत असते. तेव्हा नितीन म्हणतो हो ते तर बरोबरच आहे, पण तुम्ही विचार करा जरा नक्की काय होणार आहे त्याचं, नाही तर तुमची वाट तर लागणारच आहे हे नक्की आहे. हे सगळं बोलत असतात. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की अनिरुद्धला मात्र खूप वाईट वाटत असतं. अनिरुद्धला वाटत असतं की माझे आई आप्पा समोरच्या घरात राहायला गेलेले आहेत, ते माझ्याकडे येत नाहीत, त्यांना माझ्याबद्दल काहीही वाटत नाही, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. आणि पुन्हा अनिरुद्ध कांचनच्या जवळ येतो.
परंतु कांचन त्याला मात्र जवळ येऊच देत नाही. त्याला म्हणते की नाही, तू जरा लाज वाटायला शिकायला पाहिजे होतीस, कारण आमचे संस्कार चुकलेले आहे. तुला बोलण्यात काय अर्थ आहे? कारण तुला आम्ही संस्कार देण्यात चूक केली ना. आम्ही तुला मुलगा म्हणून वाढवलं, मी एवढा तुझ्यावर विश्वास ठेवला आणि तू आज आम्हालाच फसवलेलं आहे. आमच्याशीच फसवणूक करून तू वागलेला आहेस. हे सगळं तुझ्यामुळं झालेलं आहे. आणि संजना तिकडून पाहत असते. संजनाला पण कांचन दाखवून देते की तिची काय लायकी आहे ते. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की कांचन म्हणते की आम्ही समृद्धी देणार, पण मानाने येणार. आता तुझे उपकार म्हणून आम्हाला समृद्धी द्यायचं नाही, असं कांचन स्पष्टपणे सांगते आणि तिथून निघून जाते. आता आम्ही अरुंधतीकडेच राहणार आहे, हेही तिने स्पष्टपणे ऐकवलेलं असतं. अनिरुद्धसाठी हा धक्का असतो, कारण कांचन त्याच्यावर रागवणार नाही, कांचन त्याच्यावरच विश्वास ठेवणार अशी त्याला खात्री होती. पण कांचनने त्याला दाखवून दिलेलं आहे की तो चुकीचा आहे. आणि मग अनिरुद्ध पाहतच राहतो. संजना मात्र पुन्हा कान भरायचे काम चालू करत असते. तेवढ्यात नितीन तिथे येतो आणि म्हणतो की हे घर तर अरुंधती मिळवणारच. तुम्हाला माहिती नसेल, पण मी तुम्हाला सांगतो की तुम्ही अरुंधतीशी पंगा घेतलेला आहे आणि अरुंधतीशी पंगा घेणं तुम्हाला किती महागात पडणार आहे याचा तुम्ही विचार पण करू शकत नाही. ती अरुंधती आहे आणि आज तिच्या आईबाबांना तुम्ही दुखावलेलं आहे, तर त्याची भरपाई तर ती करूनच घेणार आहे, एवढं लक्षात ठेवा, असं नितीन सांगतो. आणि तो जाताना एवढंही म्हणतो की बघा, विचार करा काय होऊ शकतं. जर त्या बिल्डरने काही गोंधळ घातला तर तुम्ही संपलात, एवढं लक्षात ठेवा. हे ऐकल्यानंतर संजनाला खरं तर राग आलेला असतो. तिला ही गोष्ट पटत नसते. हा नितीन आम्हाला ऐकवायला येतोय, हा कोण लागून गेलाय, असं तिचं म्हणणं असतं. इकडे आप्पा कांचन असतात. आप्पा म्हणत असतात की कांचन, तेव्हा अरुंधती म्हणते की हो, त्या चहा नको म्हणाल्या, त्या पडल्या आहेत, जरा त्यांना बरं वाटेल तेवढंच. तेव्हा आप्पा म्हणतात हो, तिला खूप त्रास झाला आहे. आणि मग आप्पा चहा घेत असतात. तेव्हा अरुंधती सांगते की आप्पा, कोणतीही काळजी करायची गरज नाही. आप्पा म्हणत असतात की अगं अरुंधती, तिकडे आश्रमात होतो तेच बरं होतं का, उगीच इथं आलो, कारण समृद्धी पडताना स्वतःच्या डोळ्यांनी पाहू नाही शकणार. तेव्हा अरुंधती म्हणते पण मी समृद्धीला पडूच देणार नाही. तेव्हा यशही सांगतो की हो आप्पा, आम्ही समृद्धीला काहीच होऊ देणार नाही. अजून मी NOC दिलेला नाही, त्याच्यामुळं काळजी करायची काहीच गरज नाही, असं तो सांगू लागतो. आप्पांना म्हणत असतो की मी अजून NOC दिलेला नाही, त्यामुळं ते समृद्धीला हातही लावू शकणार नाहीत. परंतु आप्पांचं असं म्हणणं असतं की हो, पण तिथे होतं तेव्हा बरं होतं रे, इथे डोळ्याच्या समोर हे सगळं घडतंय, याचा त्रास होतोय ना. त्यानंतर नितीन, त्याचबरोबर अरुंधती, नितीनला अरुंधती विचारते की सुलेखाताई आहेत ना, मला त्यांना भेटायचं आहे. वकील मी बघितलेला आहे, पण आता पुढच्या गोष्टी कशा करायच्या आहेत ते ठरवायचं आहे. आप्पांना पण अरुंधती सांगते की आप्पा, मी तुमचं समृद्धी तुम्हाला मिळवून देणारच आहे. अरुंधतीने स्पष्टपणे आप्पांना सांगितलेलं आहे. त्याचबरोबर ती आप्पांना म्हणते की तुम्ही पण जाऊन आता आराम करा, थोडा वेळ पडा, तुम्हालाही बरं वाटेल. आणि तिने आप्पांना हे सांगत आहे की तुम्ही आराम करा, म्हणून आप्पांना आतल्या रूममध्ये पाठवत आहे. इकडे अरुंधतीला आता सगळे डिटेल्स, सगळे डॉक्युमेंट्स, या सगळ्या गोष्टी चेक करायच्या आहेत. आणि मग अरुंधती सांगत आहे की आता मी सुलेखाताईंना भेटणार, वकील तर फायनल झालेला आहे आणि आता संजना आणि अनिरुद्धची वाट लावायला अरुंधती सज्ज झालेली आहे. अरुंधतीने ठरवलेलं आहे, काहीही झालं तरी संजना आणि अरुंधतीला चांगलाच धडा शिकवायचा, चांगलीच अद्दल घडवायची, हे अरुंधतीने ठरवलेलं आहे. त्यानंतर अरुंधती नितीनला म्हणते की मी सुलेखाताईंना भेटायला येते, सुलेखाताई आश्रमात आहेत, ही गोष्ट जाणून घेतलेली आहे. त्याचबरोबर सुलेखाताईंशी आता नक्की काय पुरावे गोळा करावे लागतील, कारण आपल्याकडे तर पुरावे नाहीत, त्यामुळं हे सगळं कसं प्रूव्ह करायचं आहे या गोष्टी डिस्कस करायच्या आहेत. म्हणून तर अरुंधती जाऊन सुलेखाताईंची भेट घेणार आहे आणि मग त्यानंतर पुढची स्ट्रॅटेजी ठरणार आहे की काय करायचं आहे आणि कशा पद्धतीने या संजना आणि अनिरुद्धला धडा शिकवायचा आहे. त्यांच्यासोबत अभि आणि ईशा ते पण गोत्यात येणारच आहेत, पण त्यांची पण वाट लागणार आहे. त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की इकडे अनिरुद्ध डिस्टर्ब झालेला असतो. अनिरुद्ध म्हणत असतो की आई आप्पा घरी नाहीत आले. ही गोष्ट त्याला त्रास देत असते. त्याला वाटत असतं की हे का असं झालं आहे, आई आप्पांनी माझ्याकडे का पाठ फिरवली, असं त्याचं म्हणणं असतं. आणि मग तो म्हणू लागतो की तिथे समोरच्या घरात ते राहणार आहे. तेव्हा संजना म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेवा अनिरुद्ध, कसं आहे, अरुंधती खूप स्वार्थी आहे, तिला फक्त तिचं पडलेलं आहे
आत्ता पण तू तिला डिवोर्स दिलेला आहे याचा ती बचपा घेते, म्हणून तर तिने आई अप्पांना आणलेलं आहे आणि स्वतःच्या घरी ठेवलेलं आहे. हे लक्षात घे जरा तू अनिरुद्ध, तू भोळा आहेस, तुझ्या लक्षात गोष्टी येत नाहीत, असं संजना अनिरुद्धला सांगत असते. आणि अनिरुद्ध म्हणत असतो की असं कसं असू शकतं, आणि ती कशाला माझ्याबद्दल तसा विचार करेल, आणि ती कशाला माझा बदला घेईल, असं अनिरुद्धचं म्हणणं असतं. तेव्हा ईशा म्हणते की आई एक नंबरची स्वार्थी आहे, तिला फक्त तिचं पडलेलं आहे, तिला बाकी कोणाचं काहीही देणं घेणं नाही, तिला फक्त तिच्या गोष्टी महत्त्वाच्या आहेत, तिच्यासाठी ती महत्त्वाची आहे, तिचं स्वतःचं सुख महत्त्वाचं आहे, तिला बाकी कोणत्याही गोष्टींमध्ये अजिबात इंटरेस्ट नाही. हे सगळेजण अनिरुद्धला भरवत आहेत. त्यावेळेस संजना म्हणते एक गोष्ट लक्षात ठेव, इतर वेळी तर ती सांगत असते ना माझं मुलांवरती खूप प्रेम आहे, खूप प्रेम आहे, पण मला सांग आत्ता जेव्हा मुलांवरती खरं प्रेम दाखवायची वेळ आली तेव्हा कुठं गेलं तिचं प्रेम? आता फक्त तुझ्यावरचा राग काढायचा आहे, म्हणून तिने आई अप्पांची साथ देत आहे. आता मुलांच्या बाजूने ती उभी राहत नाही. अनिरुद्ध म्हणतो की काय काय बोलतेस तू, असं कशाला करेल ती? आणि त्याच वेळेस ती सगळं त्यांचं बोलणं चालू असतं आणि बरं झालं ते घरातून गेले असं बोलत असतात. त्याच वेळी यश, आरोही आणि अनघा तिथं आलेले असतात. आता अनघाचं डोकं ऑलरेडी तापलेलं असतं आणि तेवढ्यात ते तिथे येतात आणि म्हणू लागतात की तुम्ही कोण आहात, आजी अप्पांना घराच्या बाहेर काढणारे, त्यांनी तर तुम्हाला बाहेर काढायला हवं होतं, असं यश बोलत. कारण अजूनही हे घर त्यांचं आहे एवढं लक्षात ठेवा, असं यश ठणकावून सांगत असतो. आणि त्यानंतर आपल्याला पाहायला मिळतं की त्यावेळेस संजना म्हणते तू कोण आहेस बोलणारा, तेव्हा यश म्हणतो अजूनही माझा या घरावरती तेवढाच हक्क आहे. त्यावेळेस आरोही आणि अनघा म्हणतात चल आपणसाठी आपण पिठलं भाकरी बनवूया, इथून त्यांच्यासाठी काहीतरी बनवून घेऊन जाऊयात. तेव्हा संजना म्हणते या किचनमध्ये तुम्ही काहीही बनवायचं नाही, या किचनमधून कोणतीही गोष्ट त्यांच्यासाठी दिली जाणार नाही. तेव्हा आरोही म्हणते का, हे घर त्यांचं आहे अजूनही, आणि तुम्ही हे कोण सांगणार आहे? तेव्हा ती सांगते की मी या घरातली मोठी आहे आणि तुमची सासू आहे, त्यामुळं मी तुम्हाला इथून काही बनवलेलं तिकडे घेऊन जाऊ देणार नाही. त्यावेळेस आरोही आणि अनघा म्हणतात हो बरोबर आहे, असंही त्यांना तुमच्याकडच्या कोणत्याही गोष्टी खाण्यात अजिबात इंटरेस्ट नाही आहे, हे सगळं बोललं जात असतं. आणि त्याच वेळी आपल्याला पाहायला मिळतं की संजनाची नाटकं सुरू असतात. संजना ही मुद्दाम करत असते. यशला आरोही म्हणते की तूही काही खाल्लेलं नाहीस, तेव्हा संजना म्हणू लागते की काही गरज नाही आहे, या घरातले बनवलेली कोणतीही गोष्ट तिकडे दिली जाणार नाही, हे संजना बोलत आहे. तेव्हा मात्र इकडे सगळ्यांना धक्का बसलेला आहे की सगळ्यांचं असं म्हणणं आहे की हे सगळं संजना मुद्दाम करते. इकडे सुलेखाताई आलेले असतात. नितीन त्यांना भेटायला आलेला असतो. नितीनने सांगितलेलं असतं की अरुंधती भेटायला येणार आहे. आणि त्यानंतर सुलेखाताई म्हणू लागतात की काहीही झालं तरी ती केस जिंकणं खूप अवघड होतं आणि ती केस मी कशा पद्धतीनं हँडल केली ना खरंच मी सांगू शकत नाही, हे सगळं सुलेखाताई बोलत असतात. नितीन म्हणत असतो खरंच मावशी तुला मानलं पाहिजे गं. त्यावेळेस सुलेखाताई म्हणतात हो रे, म्हणजे मला ना आता असं वाटलं की बरं झालं, आश्रमातल्या महिलांना गरज आहे आणि माझा वेळ पण जात नव्हता, त्यापेक्षा प्रॅक्टिस चालू केली, ही गोष्ट खूप चांगली केली, असं सुलेखाताईंचं म्हणणं असतं. आणि मग तेवढ्यात अरुंधती येते. अरुंधती म्हणते बरं झालं सुलेखाताई तुम्ही मला भेटलात. तेव्हा सुलेखाताई म्हणतात हो रे, कसं झालं अरुंधती माहिती आहे का तुला, मी तुला भेटायचंच म्हणतो ते पण बरं झालं, कांचन आप्पा सापडले, एक टेन्शन कमी झालं ना. तेव्हा अरुंधती म्हणते की हो त्यामुळंच तर बरं वाटतंय जरा. आणि त्यानंतर सुलेखाताई बोलू लागतात. सुलेखाताईंचं असं म्हणणं असतं की अरुंधती आत्ता ह्या गोष्टी आपल्याला हँडल करायच्या आहेत, तुला माझ्याकडून कोणती गरज आहे ते सांग. तेव्हा अरुंधती सांगते की आता आपण ही केस कशी जिंकायची आहे त्याबद्दल मी विचार करत आहे. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की काही प्रॉब्लेम नाही, पण नितीनने एक गोष्ट विचारलेली असते सुलेखाताईंना की मावशी तुझ्याकडे तर पुरावे नव्हते त्या माणसाच्या विरोधात, मग ही केस कशी जिंकलीस तू? तेव्हा सुलेखाताई म्हणतात मला एक माहीत होतं की त्याचा स्वभाव खूप तापट आहे आणि मग त्याच गोष्टीचा फायदा घ्यायचं मी ठरवलं आणि मग त्याला इतकं रागाला घालवलं, इतके प्रश्न विचारले, त्याच्यावर इतका प्रश्नांचा भडीमार केला, त्याला इतकं रागाला घालवलं की त्याने स्वतःच्या तोंडानंच ती कबुली दिली आणि तो त्याच्यामध्ये अडकला. हे सगळं सुलेखाताई सांगू लागतात. त्यानंतर अरुंधतीला म्हणतात की काळजी करू नको, मी तुला सांगेल नक्की कोणते पुरावे आपल्याला लागणार आहेत, कोणत्या गोष्टी करायच्या आहेत.
हे सगळं मी तुला सांगेल. अरुंधती पण खुश झालेली असते. काही झालं तरी आप्पांचं घर त्यांना मिळवून द्यायचं आहे आणि अनिरुद्ध संजनाला धडा शिकवायचा आहे हे अरुंधतीने ठरवलेलं आहे. काहीही झालं तरी त्यांच्या पाठीशी ईशा आणि अभि त्यांच्याबरोबर जात आहेत. त्यासाठी त्यांनाही अरुंधती आता चांगलीच अद्दल घडवणार आहे. कारण अरुंधतीने ठरवलेलं आहे की काहीही झालं तरी आप्पा आणि कांचनला अंतर देणार नाही, त्यांच्या पाठीशी खंबीरपणे उभी राहणार आहे. आणि आप्पांसाठी अरुंधतीने हा मोठा निर्णय घेतलेला आहे. आप्पांसाठी अरुंधतीला हे घर पुन्हा मिळवून द्यायचं आहे. मग अरुंधती सुलेखाताईंना विचारते की मी त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करू शकते ना. तेव्हा सुलेखाताई म्हणतात की नाही, तू नाही करू शकत, पण आप्पा करू शकतात. कारण हे घर आप्पांचं होतं आणि आप्पांना त्यांनी फसवलेलं आहे, तर आप्पा त्यांच्यावर पोलीस कंप्लेंट करू शकतात. आता सुलेखाताई आणि अरुंधती मिळून आण्या संजनाची कशी वाट लावतात आणि त्यांना खडी फोडायला कसे पाठवतात हे आपल्याला पाहायला मिळेल. थँक्यू.